जुन्नर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात मागील काही महिन्यात अनेक लहान मुले, महिला यांना आपल्या प्राणाला मुकावे लागले आहे। नुकतेच पिंपरी पेंढार गावातील पीरपट शिवारात सुजाता डेरे या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला। वारंवार घडणाऱ्या या घटनांच्या पार्श्वभूमीवर येथील बिबट्याचा प्रादुर्भाव व बिबट्याचा उच्छाद पाहता माजी आमदार शरद सोनवणे यांनी पिंपरी पेंढार येथे जोपर्यंत येथील सर्व बिबटे तसेच हॉटस्पॉट परिसरातील सर्व बिबटे वन विभाग पकडत नाही तोपर्यंत आपण उपोषण आंदोलन करणार आहोत। या आंदोलनाचा एक भाग म्हणून संपूर्ण पिंपरी पेंढार गाव बंद करून माजी आमदार शरद सोनवणे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला आहे। याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे प्रतिनिधी कैलास बोडके यांनी। पाहूयात। या ठिकाणी प्रथमतः मी सुजाताताईंना श्रद्धांजली अर्पण करतो आणि पिंपरी पेंढार ग्रामस्थांना धन्यवाद देतो की आज आपण पूर्णपणे गाव बंद ठेवून या ठिकाणी दादांच्या या धरणे आंदोलनाला पाठिंबा दिला, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार। आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो। खरं तर सातत्याने या जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांचे हल्ले होत चाललेत आणि त्याच्या प्रमाणामध्ये वाढ होत चालली। ज्या दिवशी हा हल्ला झाला त्यावेळेला त्याचा साक्षीदार म्हणून मी त्या ठिकाणी होतो, सर्व ग्रामस्थ मंडळी होते। मागही गाजरपाटामध्ये ज्या वेळेला हल्ला झाला त्यावेळेलाही तीच लोक होती आणि त्यावेळेला पण त्याचा साक्षीदार मी आहे। आज या ठिकाणी या निमित्तानं माऊलींनी आपल्या भावना व्यक्त केल्या। आज तहसीलदार साहेब या ठिकाणी आहेत, चौधर साहेब आहेत, चव्हाण साहेब आहेत, सर्व मंडळी सातत्याने या जुन्नर तालुक्यामध्ये अधिकारी वर्ग या बिबट्याच्या संदर्भामध्ये आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन करत असतात। खरं तर जुन्नर तालुक्यात हे प्रमाण अधिक होत चाललेले आणि हा बिबट्या आता जुन्नर तालुक्यात राहतोय का आपण राहतोय हेच आपल्याला आता कळत नाही, कारण त्यांचं प्रमाण एवढं वाढत चाललंय का रोज म्हणजे आता सुद्धा मला फोन आलता, मी चव्हाण साहेबांना या ठिकाणी बोलवलं का आपटाळ्यामध्ये शाळेतल्या मुलांना शाळेपाशी दुपारी दिसला, म्हणजे आता ह्या टायमिंगला जर अशी परिस्थिती जर होत असेल तर नक्की काय करायचं? आपल्या लहान मुलांना बाहेर पाठवायचं का? महिलांनी बाहेर पडायचं का? शेती करायची का नाही करायची? आता याच्यावरती ठोस उपाय म्हणून काहीतरी आपल्यालाच खरे तर आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना पाऊल उचलणं खरं तर गरज आहे। त्या दिवशीचा जो हल्ला झाला त्याच्यातून आता शासन आपल्याला मदत करेल, ती मदतीच्या पेक्षा याच्यावरती आता उपाययोजना करणं गरजेचं आहे। आता महिलांनी सांगितलं का लाईटचा प्रश्न आहे, मागाशी एका महिलेने सांगितलं मोटर चालू करायला जायला लागते, लाईट नाही, तुम्ही एकट्याच असतात आणि मग ही परिस्थिती असेल तर शासनाने या ठिकाणी स्ट्रीट लाईटची व्यवस्था केली पाहिजे, दिवसा आपल्याला 3 फेज लाईट दिली पाहिजे, शेतावरती घर असेल तर त्या ठिकाणी त्यांना कंपाऊंडची व्यवस्था केली पाहिजे, अशा अनेक उपाययोजना केल्या पाहिजे। आज घटना घडतायत, फक्त माणूस जर गेला तर आपल्याला कळतंय, परंतु जनावर किती जात आहेत ह्या घटना रोज किती ना 5-10 रोजच्या घटना आहेत। आज जर बघितलं तर जनावरांची संख्या सुद्धा आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये कमी होत चालली। शेतकरी आता जनावर पाळत सुद्धा नाही, कारण जनावर पाळली त्याच्यासाठी शेड उभा करायला लागतं, त्याच्यासाठी गोठा उभा करायला लागतो आणि बाहेर बांधलं तर बिबट्या घेऊन जातो, त्याचं त्या ठिकाणी नुकसान होत चाललेलं आहे। आणि म्हणून आपला जर शेतकरी वर्ग आता जागवायचा असेल तर दादा तुम्ही जे धरणे आंदोलन केलंय, माऊलींनी सांगितल्या पद्धतीने तुम्ही एकटे नाही, आम्ही सगळे मंडळी, सगळे ग्रामस्थ आणि या जुन्नर तालुक्यातला तमाम शेतकरी वर्ग आपल्या बरोबर आहे। तुम्ही उद्याच्या काळामध्ये जे काही निर्णय घ्या, आम्ही सगळे मंडळी शासन दरबाराने हे सगळे प्रश्न मांडायचा प्रयत्न करतोय। काल सुद्धा ज्या दिवशी घटना घडली त्यावेळेला खासदार साहेबांनी स्वतःहून अधिकाऱ्यांना फोन केले, तर चव्हाण साहेबांना फोन केले, त्याबरोबर तुम्ही जर बघितलं असेल तर त्या ठिकाणी आम्ही सुद्धा गेलो होतो आणि त्यावेळेला आमची चर्चा झाली अनेक अधिकाऱ्यांना, आणि जे काही प्रस्ताव आता राज्य शासनाकडून तहसीलदार साहेब केंद्र शासनाकडे जे पाठवायचे आहेत त्या संदर्भामध्ये सुद्धा खासदार साहेबांनी त्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे। परंतु नक्कीच मला असं वाटतं का याच्यामध्ये आता आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना एकत्रित होऊन या निमित्तानं पुढे जाणे गरजेचं आहे। राजकारण पक्ष हे बाजूला ठेवून आपल्याला एकोप्याने आता हे प्रश्न आपल्याला मार्ग लावावा लागेल, अन्यथा पुढच्या काळामध्ये ह्या बिबट्याच्या माध्यमातून आपल्या सुद्धा घरातलं कोण ना कोणतरी याला बळी पडेल आणि घराच्या बाहेर पडणं सुद्धा आपल्याला मुश्किल होऊन जाईल। एवढंच या निमित्ताने या ठिकाणी सांगतो। दादा तुम्ही जे काय आंदोलन केलं त्या आंदोलन आपल्या
साऱ्यांच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली वाहतो। तर एकच नारा बिबट मुक्त जुन्नर तालुका, आदरणीय शरददादांनी हे जे आंदोलन उभं केले त्याला आपल्या सगळ्यांच्या वतीनं पाठिंबा व्यक्त करण्यासाठी पिंपरी पेंढार परिसरात उपस्थित पंचक्रोशीतून आणि तालुक्यातून उपस्थित सर्व ग्रामस्थ, आदरणीय शरददादा, सत्यशीलदादा, तालुक्याचे तहसीलदार सन्माननीय शेळके साहेब, DYSP चौधर साहेब, आदरणीय RFO प्रदीपजी चव्हाण साहेब, वन खात्याचे सर्व अधिकारी, आपल्या गावच्या सरपंच सुरेखाताई वेटेकर, उपस्थित बंधूंनो आणि भगिनींनो, खरं तर एका नैसर्गिक समस्येसाठी, आता साहेब याला नॅचरल कॅलॅमिटी देखील म्हणता यायचं नाही, याला नक्की काय म्हणायचं हा प्रश्न मोठा आपल्या सगळ्यांच्या पुढे आहे। की मानव निर्मित समजायचं, निसर्ग निर्मित समजायचं की काय समजायचं, पण हे प्रचंड मोठं संकट आपल्यावरती उभं राहते। याच परिसरामध्ये मागच्या 2-3 महिन्यापूर्वी एका भगिनीचा वाघाने हल्ला करून जीव घेतला होता। काल परवा आपल्या सुजाताताईंचं या हल्ल्यातच दुर्दैवी निधन झाले। रात्री आम्ही 1-1.5 तास जयसिंगरावने सांगितलं आणि चौधर साहेब, शेळके साहेब, दादांनी तो जो अहवाल फॉरेस्टचा दाखवला, आपल्यालाही कधी असं वाटत नव्हतं किंवा कॅज्युअली आपण सारेजण घेत होतो। त्याच्यामध्ये आजपर्यंत दादांनी मला सांगितलं आपण टोटल मारून बघू, मागच्या 4-5 वर्षात तहसीलदार साहेब फक्त 4-5 वर्षातली नुकसान भरपाईची रक्कम 20 कोटीच्या पुढे। इतकी मोठी भरपाई सरकारच्या वतीने आपण देतोय। आता दादांचं जे म्हणणं आहे की आपण बिबट मुक्त करू, त्याच्यासाठी दादांचा प्लॅनही तयार आहे। शेवटी एका मर्यादेच्या पलीकडे, कायद्याच्या पलीकडे खात्याचे लोक देखील काम करू शकत नाही, त्याचे हात बांधलेले। पण एक निश्चित आहे, चौधर साहेब तुम्ही, चव्हाण साहेब तुम्ही आणि शेळके साहेब तुम्हाला माझी तिघांनाही विनंती आहे, मागच्या वेळेला जी घटना घडली त्यावेळेला वन खात्याच्या लोकांचा जो उद्रेक झाला, त्याच्यानंतर मला वाटतं घटना घडल्यानंतर साधारणतः महिन्याभराने मला वाटतं गुन्हे दाखल झाले। ही प्रतिक्रिया होती आपल्या आग ज्या वेळेला आपल्या घरावरती ना प्रत्येक जण जीव वाचवायला बघतो। मला याची जाणीव आहे की वन खात्याची लोक देखील माणूसच आहे। एखाद्या आमच्या भगिनीवरती काही झाले असेल किंवा आमच्या माता भगिनी वैतागल्या असतील, थोड्या उद्रेक झाला असेल, तर ते इतकं सहज घेऊन चालणार नाही आणि गुन्हे दाखल करून चालणार नाही। त्याचं कारण असं आहे की बिबट हल्ले घडतायत आणि मग तिथे जर नागरिकांनी परत उद्रेक केला तर रोजच गुन्हे दाखल करणार का आपण? माझी विनंती आहे, चौधर साहेब तुम्ही आणि शेळके साहेब तुम्ही मला असं वाटतं की वन खात्याच्या चव्हाण साहेब तुमच्या वरिष्ठांशी बोलून आपण त्याच्यावरती तोडगा काढून तातडीनं जे काय असेल कायद्याची तरतूद बघून, चौधर साहेब इथं आहेत, कायद्याच्या तरतुदीतून ते गुन्हे मागे घ्यावेत। जे गुन्हे दाखल करणारे आहेत त्यांना त्या पद्धतीनं कोर्टात जाऊन ते गुन्हे मागे घेता येतील असं माझं स्वतःचं ज्ञान आहे। कायद्याचं ज्ञान मला नाही, परंतु एक सामोपचाराने निश्चितपणे ते गुन्हे मागे घ्यावेत अशी आमची पहिली विनंती राहील। आणि रात्री दादा सारीच मंडळी होती, खूप 100-150 लोक होती। बिबट मुक्त करणे हे फॉरेस्टच्या हातात राहिलेच नाही असं आम्हाला वाटायला लागले, किंबहुना ते सुरू झाले। त्याच्यामुळे आता दादांनी जो प्लॅन केलाय, स्थानिक ग्रामस्थ, या तालुक्यातले नागरिक, आपण त्यांना हुसकून बाहेर काढणं आणि त्यांना बेशुद्ध करून इथून उचलून कुठेतरी नेणं, त्याच्याशिवाय बिबट मुक्त जुन्नर तालुका साहेब होऊ शकत नाही। रोजच्या रोज रात्रीच मला इथून बाहेर निघल्यावर जयशिंगराव फोन आला, आमच्या तिथे एक वासरू खाल्लं। आता मी सकाळी चव्हाण साहेबांना फोन केला, ते आमचा वनपालाला फोन केला त्याच्या पंचनाम्याला। त्याच वेळेला सकाळी आमच्या नेरकर आणि शिंदेमळ्यामध्ये म्हणजे 3 दिवसापूर्वी बिबट पकडला, तिथे दुसरा बिबट आहे साहेब, तिथे पिंजरा लावला। आजची यांची अडचण अशी झाली की यांच्याकडे आता लावायला पिंजरे पण नाही। या सगळ्या अडचणी प्रचंड वाईट आहेत। माझी तुम्हाला विनंती आहे, आता फक्त बोलून होणार नाही, त्याच्यावरती आपल्याला ऍक्शन प्लॅन घ्यावा लागेल आणि त्याच्यावरती ऍक्शन प्लॅन घेतला तरच आपण पुढे काही करू शकू। दादा आपण हे पाऊल उचललंय, शरद दादा एकटे नाहीत, सत्यशील दादा त्यांच्या बरोबर, तुम्ही त्यांच्या बरोबर, मी आणि सत्यशील दादा, आपण सगळेजण दादांबरोबर आहोत। जोपर्यंत हा प्रश्न निकाली लागत नाही तोपर्यंत या जागेवर हटायचं नाही, याला धोरणात्मक निर्णय पाहिजे। आणि आमचं स्पष्ट म्हणणं आहे, डॉक्टर अमोल कोल्हे साहेब असतील, आमदार
अतुल शेठ बेनके असतील किंवा वनमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, यांनी देखील या गोष्टीची नोंद घेऊन तातडीने याच्यावरती काय उपाययोजना करता येतील. काय होतंय, मी काल देखील ज्या वेळेला आलो मी त्या बाळाचा आक्रोश बघत होतो. दादा मला पुढे जाताना भीती वाटली. त्या सुजाताताईंचा मुलगा खुर्चीत बसला होता रवी दादांतो. मला अगोदरच ती भीती वाटली होती का एखादा पटकन म्हणून जाईल, पुढारी येतात तर नुसती भाषणं करून जातात. शेवटी आम्हालाही भावना आहे, पुढारी हा बाजूला ठेवा, पण माणूस म्हणून आमची काय जबाबदारी म्हणून तिथे येणं झालं. पण रस्त्याने जे चाललं होतं ते तो मुलगा म्हणत होता ही सहानुभूती मला नको, मला बंदूक आणून द्या. त्याची आई गेली, जिने त्याला जन्म दिला, 9 महिने पोटात वागवलं, त्याची आई गेली. त्यामुळे त्याचा उद्रेक, त्याच्या भावना खरं तर मी समजू शकत होतो. आणि साहेब आमच्या सगळ्यांच्या ह्याच भावना आहेत. कदाचित हे काल रविदादाच्या कुटुंबात घडले, उद्या माझ्या घरात घडेल, दादाच्या कोणाच्याही घरात घडू शकेल. म्हणून माझी विनंती आहे, आता थांबणे नाही. आता याचा निकाल लावल्याशिवाय, हा तालुका बिबटमुक्त केल्याशिवाय आपण सगळ्यांनी शांत बसायचं नाही. कुठेही घडू द्या, आपण सगळेजण एकत्र राहून याचा निकाल लावू. तुम्ही या ठिकाणी काम करता, परंतु छत्रपती शिवरायांनी माझ्या शेतकऱ्याच्या गवताच्या काडीला सुद्धा कोणाकडे गहाण राहून नव्हतं दिलं. आणि आज या ठिकाणी दुर्दैवी गोष्ट आहे की शेतकऱ्यांच्या खऱ्या अर्थानं महिलांचा म्हणा, बारकाल्या त्या बकरांचा म्हणा, खर तर इनामदार असणाऱ्या शेतकऱ्याच्या दारातील कुत्र्याचा म्हणा या ठिकाणी बळी जात आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यावर मोठं या ठिकाणी संकट निर्माण झालं आहे. तर माझी विनंती आहे प्रशासनाला, साहेबांना, की निश्चितच आपण या जुन्नर तालुक्यामध्ये काम करत असताना आपण या गोष्टीकडे बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. आणि आज आपला माणूस म्हणजे सर्वांचा माणूस आहे हा. खर तर या माणसाला कसला प्रॉफिट आहे का या गोष्टीतून? तरी सुद्धा डॉक्टरांनी मागच्या वेळेस ते उपोषण केलं साहेब, त्यावेळेस सांगितलं होतं की किडनीचा प्रॉब्लेम, जर पुन्हा उपोषण केलं तर दादांच्या किडन्यांना त्रास होईल. तरी सुद्धा दादा या ठिकाणी आज 3 दिवस झाले धरणे आंदोलन उपोषण या ठिकाणी बसलेले आहेत. दादांना कुठल्या प्रकारे कशा प्रकारे प्रकृती त्यांची ठीक नाही हे फक्त मोजक्याच लोकांना माहिती आहे. बाकीचे लोक फक्त गर्दी करतात, फोटो काढतात. परंतु सर्वांनी खऱ्या अर्थानं जे आजही देखील माझा तमाम तालुका यामध्ये सहभागी नाही, तर खऱ्या अर्थानं प्रत्येकाने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. साहेब खऱ्या अर्थाने एक मी तर म्हणतो, जर समजा तुम्ही आज बाहेर कामाला आहेत किंवा या ठिकाणी प्रशासनामध्ये काम करत आहात, हे जर आपल्या कुटुंबावरती बेतलं तर काय होईल, हे प्रत्येक व्यक्तीने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि खरं तर हा शिवरायांचा तालुका आहे. शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं, अवघा एकटे आणि त्यांचे अंगरक्षक यांनी स्वराज्य निर्माण केलं. अंगरक्षकांमध्ये एवढी ताकद होती आणि शिवरायांचा एवढा आदेश होता की ते वाघाला सुद्धा फाडून ताकद होती. परंतु आज आमच्या शेतकरी वर्गावरती या ठिकाणी गुन्हे दाखल केले जातात. शेतकरी वर्गाला गुन्हे दाखल करून पोलीस स्टेशन मध्ये कोठडीमध्ये टाकलं जाते. ही दुर्दैवाची बाब आहे. आज आमदार साहेब, माझे आमदार साहेब या ठिकाणी शेतकऱ्यांमागे खंबीरपणे उभे आहे. मी तर म्हणतो माझ्या तमाम जुन्नर तालुक्याने आणि विशेष करून तरुणांनी कुठलाही राजकीय नेता पक्ष न पाहता या ठिकाणी प्रत्येकाने प्रत्येक गावात विभागात ज्या ज्या ठिकाणी हॉटस्पॉट आहेत येण्याचे ते खरं तर प्रशासनाला दाखवून दिले पाहिजे. आणि निश्चितच पूर्ण पाठिंबा तमाम जुन्नर तालुक्याचा दादांमागे राहून स्वतः सुद्धा यामध्ये काय प्रयत्न करता येतील. निश्चित माझा जुन्नर तालुका बिबटमुक्त कसा होईल याकडे सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. आणि माझा तमाम शेतकरी बांधव निश्चितच बिबटमुक्त होईल याच्याकडे साहेब आम्हाला तुमच्या हात जोडून विनंती आहे. याच्यावर कारवाई नाही झाली तर मग आमचा जुन्नर तालुका पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. मग अधिकाऱ्यांना आम्ही 10 दिवस या ठिकाणी उसापाशी हॉटस्पॉटच्या ठिकाणी बांधून ठेवून पाहतो काय ती परिस्थिती पहा. आणि आम्ही 50-50 लाख रुपये देतो अधिकारी गेल्यावरती. तर आज माझी मायबाप जनतेला, माझ्या जुन्नर तालुक्याला, प्रसार माध्यमांना विनंती आहे की माझ्या तमाम जुन्नर तालुक्याने तरुणांपासून तर ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी या बिबटमुक्त आंदोलनाला खऱ्या अर्थानं पाठिंबा दिला पाहिजे. जय शिवराय. काल जी इकडे परवा घटना घडली त्याचं समर्थन कुठलंच डिपार्टमेंट प्रशासन करत नाहीये. आपण जी उपाययोजना करतोय त्याला अपयश आल्याचं दिसलं ते मी मान्य करते सर. पण इथून पुढे तुम्ही म्हणताय तसं आपण सर्वजण मिळून हा बिबट मानव संघर्ष आपल्या इथला कसा हद्दपार होईल ह्यासाठीच आपण सगळे प्रयत्न करणार आहोत.
सरांच्या पुढाकारात आपल्याला जिल्हाधिकारी त्यांची वेळ मिळाली आहे सोमवारची, तर सर म्हणतायत तसं सरांपर्यंत जो मेसेज पोहोचवायचा आहे की आपली समस्या गंभीर आहे सर, तर यापूर्वीच मी काल गेल्यानंतरच माझं बोलणं झालं आणि पत्रव्यवहार ऑलरेडी झाला CCF आणि कलेक्टरांना की आपल्याला ह्या समस्येवर वेगळ्याने विचार करणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणता तसं तुम्हाला मुनगंटीवार साहेबांचाही फोन आला, त्यांनीही त्याबद्दल तुम्हाला आश्वासित केलं आहे. तर जो फील्डचा स्टाफ आहे त्यांच्या पण काही अडचणी आहेत सर, त्या तुम्हाला आम्ही वेगळ्याने सांगू. सगळेजण आम्ही काम करतोय आणि करत राहणार, म्हणजे ह्याबद्दल दुमत काही नाहीये की फील्ड स्टाफ काम करणार नाही. त्या सगळ्यात भेडसावलेली समस्या म्हणजे आपल्याकडे हा जो प्रॉब्लेम आहे त्यामुळे अधिकारी वर्ग यायला मागत नाही. ओतूर रेंजचा RFO पद व्हॅकंट आहे, यांच्याकडे ॲडिशनल चार्जेस. तर अशा घटना जेवढं चॅलेंजिंग गावाला ह्या गावात राहणं, आमची इच्छा आहे की आपल्या घरात आपल्या दारात अंगणात खेळणाऱ्या मुलांना मुक्तपणे खेळता यावं आणि बिबट तिथपर्यंत येऊ नये ह्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. पण तुटपुंजा स्टाफ आणि एरिया खूप मोठा, हे सगळ्यात मोठं आव्हान आहे आमच्या समोरचं. कारण फॉरेस्टचा स्टाफ हा फॉरेस्टवर काम करण्यासाठी आणि महसूलच्या जागेतली जमिनी आणि कामं, हा एरिया खूप मोठा होतो आम्हाला काम करायला. गावागावातली लोक आम्हाला वेळोवेळी मदत करतातच, त्यात दुमत काहीच नाहीये. पण तुमची साथ गरजेची आहे सर म्हणतायत तसं. शासन प्रशासन एकत्र घेऊन काहीतरी एक चांगला निर्णय आपण घेऊयात सर. माझी विनंती असेल की आंदोलन तुम्ही थांबवावं आणि आपण सगळे मिळून एक चांगला प्रयत्न करूया आहे. पण परंतु त्याच्यामध्ये इमिजिएटली आता आपण जे म्हणतो की त्या पद्धतीने आपण याच्यामध्ये तुम्ही जो ऍक्शन प्लॅन देणार आहे तो आम्ही त्याच्यामध्ये याची गरज का आहे तालुक्याला हे आम्ही त्याच्यामध्ये नमूद करू. त्यामध्ये तालुक्याची सगळं पॉप्युलेशन शेती प्रधान किती आहे, आपल्याकडे धरणं किती आहे, आपल्याकडे आदिवासी समाज किती आहे, शाळांच्या व्यवस्था कशा, शैक्षणिक व्यवस्था किंवा कारखाने, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आम्ही उल्लेख करून त्यामध्ये याची गरज आहे. आणि याच्या जुन्नर तालुक्याच्या बाबतीत एक वेगळा ऍक्शन प्लॅन फॉरेस्टच्या विभागामध्ये घेणं गरजेचं आहे. हे निश्चित आम्ही आमच्या तिन्ही डिपार्टमेंट दादा आम्ही कळवणार आहे. कलेक्टर सरांना कालच आम्ही सांगितलेलं आहे फोनवर. याच्यामध्ये निश्चित आपण तुम्ही आम्ही सर्वजण एकत्रित आपण याच्यामध्ये हे धोरण बनवण्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करू. त्यामध्ये मला फक्त एक विनंती हे राहील की आता हे करत असताना कसं इथं जे सांगितलेलं आहे की याच्यामध्ये आता आपल्याला पण एक प्रत्येक ठिकाणी जे दूरगामी म्हणजे एक कायमची उपाययोजना करत असताना आपण अगोदर काही प्राथमिक ज्या उपाययोजना करतो त्या आता तुम्ही दादा म्हटल्याप्रमाणे तरुणांनी वगैरे पुढे येऊन फॉरेस्टच्या लोकांनी सकाळच्या वेळेस गस्त घालून, कारण मी पण आता मी आल्यापासून 2-3 आले पाहिले की ते असेच आहे सकाळी 5:30, 6, 6:30 अशा याच्यात किंवा त्याच्या बाबतीत जर फॉरेस्टच्या मदतीने आपण जर काही त्या दरम्यानच्या काळात गस्त केली किंवा काही वेगवेगळे आवाज करून किंवा काही जे म्हणजे तो भित्रा प्राणी आहे म्हणजे जसं म्हटल्याप्रमाणे की तसं त्याच्या बाबतीत एक तात्पुरती उपाययोजना आता आपण ह्या 2-3 दिवसात करून त्याचे प्रयत्न करू. मी स्वतः CCF सर यांचे जे प्रवीण सर आहेत त्यांच्याशी पण मी पण बोललेलो आहे, DCF सरांशी बोललेलो. आता मी विनंती अशी आहे, सोमवारची बैठक आहे, आज काय आहे? शुक्रवार आहे. घटना घडली कधी? परवा दिवशी बुधवारी घडली. माझं असं म्हणणं आहे, ज्या वेळेला रेल्वेचा पहिला ऍक्सिडेंट झाला त्यावेळेला रेल्वे मंत्री होते लालबहादूर शास्त्री, त्यांनी राजीनामा देऊन टाकला. आम्हाला यांचा राजीनामा नकोय. CCF ला हात जोडून विनंती करतो या मायबाप जनतेकडून, ज्या खुर्चीवर तुम्ही बसता त्याची आप बाळगा, त्या खुर्चीची लाच ठेवा आणि आज किंवा उद्यामध्ये फक्त व्हिजिट माझी विनंती असेल तर तुम्हाला फोन करा आणि त्यांना सांगा काही स्थिती आपली तातडी आम्ही त्याची काय बोललो ना की त्यांना ऍक्च्युअल परिस्थिती आला तर यांनाही बरं पडेल. यांची काय अवस्था इथं फोन लावून त्यांच्याशी बोला तुम्ही, तुमची जबाबदारी, तुम्ही प्रशासनाचे आमचे प्रमुख आहात.